योगाच्या संबंधाने आपण 6वा अध्याय बघतोय. कालच्या दिवस आपण ज्ञानेश्वरीला धरून फारसा 6वा अध्याय बघितला नाही. त्याचं कारण असं की त्या प्रत्येक योगाच्या लक्षणाबद्दल माऊलींनी थोडं विवरण केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये विशेष त्यांचा विचार असा काही मांडलेला फार वेगळा आहे आणि तो बघायचा आहे असं नव्हतं. त्यामुळे आपण काल ओव्यांच्या आधाराने फारसे गेलो नाही, मध्ये 2-4 ओव्यास बघितल्या. आता 10व्या अध्यायावरचं त्यांचं जे निरूपण आहे ते योगी संपन्न झालेलं आहे आणि अधिकारिक योगाचं लक्षण सांगितलं आहे. तर ते अधिकारिक योगाचं लक्षण आपण कुंडलिनी झाली की मग बघूया, कारण कुंडलिनी योगाचा विचार केल्यानंतर ते योगी काय स्थितीला जातो, जी धारणा ज्ञानदेवांची आहे ती धारणा बघून झाल्यानंतर मग आपण ही लक्षणं पुन्हा एकदा बघूया. आता फक्त तो श्लोक बघून पुढे जाऊ. रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. म्हणाले आपल्या ठिकाणी हा जो योगी आहे, योगी युंजित सततम आत्मानम, तो आत्मानुसंधानामध्ये कायम राहतो. तो रहसी स्थितः एका स्थानावरती राहतो. एकाकी, तो अगदी एकटा असतो. त्याच्या चिंतनाचा विषय फक्त परब्रह्म असतो, दुसरं काही असत नाही. यत चित्तात्मा, त्यांनी चित्ताचं नियमन केलेलं असतं. पूर्णपणे चित्त त्याच्या कह्यात आलेलं आहे, त्याच्या ताब्यात आलेला आहे. आणि निराशीर परिग्रह, तो वासनारहित झालेला आहे आणि अपरिग्रह आहे. त्याला कशाचीच अपेक्षा नाही आहे, त्याला काहीच मिळावं अशी इच्छा नाही, कशाचाही संग्रह करावा अशी त्याची धारणा नाही. आणि त्यामुळे इथे या श्लोकाचा अर्थ करताना त्यांनी असं म्हटलंय की जो यतचित्तात्मा आहे, ज्यांनी चित्ताचं नियमन पूर्णपणाने केलेलं आहे, आता साधना नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही, तो योगी झालेला आहे. असा हा योगी जो योग स्थितीला प्राप्त झालेला आहे तो कसा असतो, तो सतत ध्यानात असतो. तो सतत आपल्याला आपल्या ठिकाणी पाहत असतो. रहसी स्थितः, एकांत स्थानावरती बसून असतो, अगदी एकटा असतो. तो त्याचं चिंतन करत राहतो, त्याला अन्य कशाचीही आवश्यकता राहत नाही. आणि तो कुठे असतो, पतंजलींच्या भाषेत आता आपण बघतोच आहोत 8ही अंग, तर त्यांनी तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, त्यावेळी तो द्रष्टा जो आहे तो स्वरूपामध्ये स्थित असतो. म्हणजे तो त्याला स्वरूपाची प्राप्ती झालेली असते. तो आता केवळ द्रष्टा ह्या स्वरूपाला प्राप्त झालेला असल्यामुळे त्याची जी स्थिती आहे ती कैवल्य अशी स्थिती आहे. केवल स्थिती प्राप्त झाल्यानंतर त्याला जो शब्द येतो विशेषण म्हणून तो कैवल्य होतो. म्हणून योग मार्गामध्ये अंतिम स्थिती जी आहे ती कैवल्य घेतलेली आहे, केवल, काही राहिलेलं नाही आता. आणि इथे त्यांनी म्हटलंय त्याप्रमाणे तो कसा राहतो, एकाकी असतो. तो निराशीर, कुठल्याही प्रकारची वासना त्याच्या ठिकाणी नसते, म्हणजे तो वासना रहित असतो. आणि अपरिग्रह, त्याला कशाच्याच विषयीचं आकर्षण, आसक्ती त्याला काहीच नसते. आणि त्यामुळे तो त्याच्या स्थितीमध्ये तो निमग्न असतो. आता याकरता फक्त 2 शब्द आपण बघू आणि मग पुढे जाऊ. त्याच्या स्थितीत तो असतो आणि लौकिक व्यापारात त्याला थोडं तरी पडावं लागतं, यावं लागतं. त्याचं कारण आहे देह आहे, तो देह धारण करू नये. त्याला त्याचं नियोजित कार्य जर लोकांशी जोडलेलं असेल तर कर्मानी लोकांशी त्याला जोडत राहावं लागतं. आणि त्यामुळे दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, 24/7 योगी धारणा ध्यान करत बसत नाही. ज्या योग्यावरती ह्या जबाबदाऱ्या नाहीत, ज्या योग्याला लोकसंग्रहा करता वेगळं कर्म करावं लागत नाही, त्याही योग्याला 2 दिवस असेल, 3 दिवस असतील, 4 दिवस असतील, त्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे त्याची ध्यानाची जी स्थिती आहे किंवा समाधीची जी अवस्था आहे ती उतरत नसेल, पण काही काळानंतर, काही दिवसांनंतर तरी जोपर्यंत देह धारण करू नये
तोपर्यंत तो ती समाधी अवस्था उतरवतो. त्याला लौकिकात यावंच लागतं, कारण नुसतं समाधी स्थितीत राहून कसं चालेल. जी समाधीची स्थिती आहे त्याला योगसूत्रकारांनी, पतंजलींनी निरुद्ध स्थिती असं म्हटलंय. आणि त्यावेळी त्याची जी स्थिती आहे, जो विचार आहे, जे आलंबन आहे, आणि त्याला ज्या प्रकारचा समाधी त्यावेळी अपेक्षित आहे, कारण आपण पतंजली योगसूत्रामध्ये पुष्कळ प्रकार सांगितले आहेत. सानंद, सास्मित, सविचार, सवितर्क, अशा प्रकारे आलंबनासहित म्हणजे संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समाधींचा, म्हणजे वेगवेगळ्या स्थितीमध्ये, वेगवेगळ्या अवस्थांमध्ये, वेगवेगळ्या स्तरावरती ती समाधी आहे. जो ज्या स्थितीमध्ये असेल त्या स्थितीमध्ये त्याचं चित्त जे आहे ते निरुद्ध आहे. आपण परवाच्या दिवशी बघितलं ना की ज्या ठिकाणी चित्तामध्ये कुठलाही तरंग उमटत नाही अशी ती निरुद्ध स्थिती आहे, म्हणून तर समाधी आहे. समाधीमध्ये वृत्ती राहत नाही. आपण त्या दिवशी पाहिलं, तदेव अर्थमात्र निर्भासः स्वरूप शून्यमिव समाधी. ती केवळ अर्थमात्र निर्भास आहे, केवळ जी जाणीव आहे ती जाणीव कशी आहे म्हणून त्याला निर्भास म्हटलंय. आपण त्याच्या आत्ता फार खोलात जायला नको, कारण नंतर आपल्याला हे सगळं झाल्यावर तिकडे जायचंच आहे. आणि म्हणून त्या समाधी स्थितीमध्ये कुठलाही चित्तामध्ये वृत्ती तरंग नसतो. ती निरुद्ध अवस्था आहे चित्ताची. निरुद्ध का म्हटलं, त्याचं कारणच एवढं आहे की अखंड तो समाधीत राहत नाही. त्याला पुन्हा लौकिक व्यापारावर यावं लागतं, देहाकरता यावं लागतं, समाजाकरता यावं लागतं. तो जेव्हा लौकिक स्थितीला येतो, मग तो भोजन करील, मग तो व्यवहार करील, मग तो देहाचे व्यापार करील, देहाच्या आवश्यक गरजा पुरवील. ह्या सर्व गोष्टी जेव्हा तो करतो आणि तो ज्या स्थितीत करतो त्याला व्युत्थान असं म्हणतात. ती स्थिती व्युत्थान आहे. आणि ज्या स्थितीमध्ये समाधी असतो ती स्थिती निरुद्ध आहे. हे दोन संस्कार आहेत. आणि म्हणून पतंजलींनी त्यांना दोन संस्कार म्हटलंय की त्या निरुद्ध स्थितीमध्ये चित्तावरची संस्कारांची स्थिती भिन्न आहे. त्यांनी ज्या प्रकारचा समाधी स्वीकारला असेल, सानंद आहे, सास्मित आहे, नाही तर सविचार आहे, सवितर्क आहे, जो समाधी असेल तो त्या समाधीप्रमाणे त्याची वृत्ती आहे, त्या समाधीप्रमाणे त्याचा संस्कार आहे. कसा आहे, अर्थमात्र निर्भास आहे केवळ, कारण आलंबनासहित समाधी आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की समाधी अवस्थेमध्ये एका विशिष्ट संस्कारामध्ये चित्त राहिलेलं असतं. आणि त्यानंतर जेव्हा तो समाधीच्या बाहेर येतो त्यावेळी तो जेवतो, खातो, फिरतो, हिंडतो, फिरतो, अंघोळ करतो, त्याला काही वाचायचंय वाचतो, हिंडायचंय हिंडतो, कुणाशी बोलायचंय बोलतो, सगळे व्यापार करतो. ते सर्व व्यापार व्युत्थानामध्ये असतात. आणि म्हणून त्यांनी इथे लक्षणं सांगताना सांगितलंय की योगी जास्तीत जास्त काळ समाधीत असतो. त्याला तो समाधी साध्य झालेला असतो. समाधीची स्थिती तात्काळ प्राप्त होत असते. तो बसला की थोड्या वेळात मन एकाग्र होतं आणि तो समाधी अवस्थेला जातो. म्हणून योगी युंजित सततम आत्मानम रहसी स्थितः. एकांत स्थानामध्ये जाऊन तो राहतो. तिथे सहसा कोणी माणसं आहेत त्यांच्याबरोबर फारसं बोलावं लागणार आहे. आपल्याला आपल्या चिंतनामध्ये राहायचं आहे, तो त्या चिंतनात राहतो. तेही आपण प्रकारानंतर बघू. एकाकी, एकटा असतो, त्याच्या डोक्यात कशाचेच विचार नसतात, खऱ्या अर्थाने एकाकी असतो. लांब राहतो आणि सगळी चिंता जगाची करत बसतो. म्हणजे माझ्या घरात काय चाललं असेल, तिकडे लोक काय करत असतील, पेपर पाहायला मिळाला नाही, बातम्या कळल्या नाहीत, त्याच्यापर्यंत त्यातलं काही नाही. तो एकटा एक केवळ साधना आणि केवळ चिंतन यातच असतो. यत चित्तात्मा, आपल्या चित्ताचं त्यांनी पूर्ण नियंत्रण केलेलं असतं. आणि वासनारहित, निराशीर परिग्रह, आणि वासनारहित झालेला असतो. असा योगी एका परमेश्वराशिवाय वेगळा नसतोच.
तो आणि परमेश्वर एकच आहेत, त्यामध्ये काही अंतर नाही. आणि त्यामुळे त्याचं वर्णन केलं आहे. त्याची लक्षणं ज्ञानदेवांनी पुष्कळ लांबलचक आपल्याला दिलेली आहेत. आणि त्यांनी ते सांगताना 1-2 गोष्टी आणखीन सांगितल्या आहेत. ते म्हणाले, हा जो मार्ग आहे परमात्मा अनंत असल्यामुळे या मार्गावरून पुढे 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 जात राहायचंच असतं. गोरक्षनाथांनी पण म्हटलेलं आहे की म्हणाले, साधना किंवा समाधी किंवा असंप्रज्ञात समाधी जेव्हा शेवटची अवस्था प्राप्त झाली असं जरी वाटलं तरी अनुभव नित्य नूतन आहे. त्याच्यामध्ये नित्य जोपर्यंत समाधी लावता येतो आहे, जोपर्यंत देह आहे, तोपर्यंत त्याच्या अनुभवाचा स्तर आहे. तो अनुभवाचा स्तर वेगवेगळा आहे असं गोरक्षनाथांनी या नाथ संप्रदायामध्ये सांगितलंय. आणि ते म्हणतात, जो आ गया सामने दे दे उसे तू छकड. जे जे म्हणाले समोर तुला अनुभव म्हणून येऊन उभं राहील ते बाजूला सार, पुढे चाल. पुन्हा पुढे नवीन अनुभव आहेच, तो अनुभवाला बाजूला सार, पुढे चाल. म्हणाले, आयुष्यभर देह आहे तोपर्यंत तू अनुभव घेतच राहशील. आणि अनुभव आला म्हणून ते परब्रह्म समजलं. माऊली इथे म्हणतात, ये मार्गीचा कापाडी महेशू अजूनी, की या मार्गावरचा कापाडी म्हणजे यात्री, प्रवासी. म्हणाले, साक्षात भगवान शंकर जे ह्या नाथ संप्रदायाचे आद्य गुरु आहेत, ते आदिनाथ शंकर सुद्धा या मार्गावर अजून प्रवास करतातच आहेत. या मार्गावरून अजून ते चालतातच आहे. कारण हा जो मार्ग आहे हा न संपणारा मार्ग आहे. आणि ह्याला काय म्हटलंय त्यांनी, पंथराज म्हटलंय, की हा प्रशस्त मार्ग आहे आणि मार्गांमधला श्रेष्ठ मार्ग आहे. मार्गांमधला मूळ स्वरूपाला नेऊन पोचवणारा मार्ग आहे. हा पंथराज अखंड आहे, अनंत आहे. मनुष्याने त्या मार्गावरून चालतच राहावं. ही 2 वैशिष्ट्य त्यांनी आपल्याला ह्या 10व्या श्लोकाच्या आधाराने सांगितली आहेत. आणि मग आता ते पुढे सांगतात. आणि इथे आपल्याला वाचायचंच असले तर ती ओवी वाचूया आपण. ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणतील ते अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथराजू, तेथ प्रवृत्ती तरुचा बुडी, दिसती निवृत्ती फळाची या कोडी, जिये मार्गीचा कापाडी महेशू अजुनी, पै योगी वृंदे वहिली अडवी आकाशी निघाली, की तेथ अनुभवाचा पाऊली धोरणू पडिला. म्हणाले, इथे जरी सगळे म्हणतात, माऊली म्हणतात की भगवान शंकर सुद्धा या मार्गावरचे प्रवासी असले तरी सुद्धा म्हणाले, योगी वृंदे वहिली, तरीही योग्यांचे थवेच्या थवे वेगवेगळ्या मार्गाने या मार्गाला येण्याचा प्रयत्न करत आडवी आकाशी निघाली. म्हणाले, हा जो मूर्धनी आकाश आमचं मस्तकामध्ये असणारं जे महदाकाश आहे, त्या आकाशामध्ये जाण्याकरता वेगवेगळे मार्ग आहेत. प्रत्येक योगी याच मार्गाने जाईल असं नाही. आपण बघणार आहे पुढे की काय काय पुस्तकांमध्ये लिहिलं आहे. वास्तविक पाहता वाचणं आणि आपण बोलणं, त्यांनी सांगितलंय की आमच्या शास्त्रांमध्ये हे योगशास्त्र हे प्रत्यक्ष प्रयोगाचं शास्त्र आहे. माऊली पण म्हणतात, मी इथे लिहून ठेवतोय म्हणाले, पण हे बोलण्याचं शास्त्र नाहीये, हे अनुभवण्याचं शास्त्र आहे. आणि म्हणून इथे ते म्हणतात की हे योगी वृंद कोणत्या मार्गाने जातात, पश्चिमेच्या मार्गाने जातात का सरळ वरपर्यंत जातात का आणखीन कोणता मार्ग अवलंबतात, किंवा जसं कुंडलिनीमध्ये इडा पिंगला आणि सुषुम्ना सगळे पाठीच्या मणक्यांच्या मधून असणारी जी सुषुम्ना नाडी आहे तिच्यामध्ये इडा पिंगला एकत्र होऊन त्या तीनहींचं एक होऊन ते जे चैतन्य आहे ते वर जात. काय होतं, ती जी शक्ती आहे ती कुंडलिनी शक्ती कसा प्रवास करते त्यांनी सांगितलं. आडवी आकाशी निघाली. म्हणाले, वेडेवाकडे मार्ग जे आहेत, कोणतेही मार्ग असतील, एकापेक्षा एक मार्ग वेगळा असेल, अशा वेगळ्या वेगळ्या मार्गाने निघालेले आहेत. अनुभवाचा पाऊली धोरणू पडिला. आणि त्यांना म्हणाले, तो मार्ग जसा जावा तसा सुलभ झाला आहे. तीही आत्मबोधाचे निवजुकारे धाव घेतली एकसरे, की एर सकळ मार्ग निदसुरे सांडूनिया.
त्यांनी सुद्धा म्हणाले इतर जे आडमार्ग आहेत ते टाकून आत्मज्ञानाचा सरळ मार्ग घेतलेला आहे. पाठी महर्षी येणे झाले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मविध थोरावले येण्याची पंथे. वेगवेगळे मार्ग टाकून योगाचे सगळेजण आमच्या ह्याच मार्गाला येऊन पोचलेले आहेत. योगी याच मार्गाने पुढे जात आहेत, सगळे महर्षी याच मार्गाने आलेत, सगळे साधकांचे सिद्ध जे झाले ते याच मार्गावरून पुढे गेले. आत्मविद थोरावले, जे आत्मज्ञानी लोक आहेत त्यांना परिपक्वता जी आली आहे ती याच मार्गावरून आली आहे. हा मार्गू जै देखीजे तै तहान भूक विसरीजे. जो या मार्गावरून जाण्याची इच्छा करतो, हा मार्ग पाहतो, त्याला भूक आणि तहान विसरून जातो, त्याचं काही भानही राहत नाही. रात्र दिवसू नेणी जे वाटे ये, या वाटेवरती ना रात्र आहे ना दिवस आहे, ह्या पंथराजावरून चालणं चालूच आहे. हा मार्गू जै देखीजे, हे झालं. चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. आव्हाटीला तरी जोडे स्वर्ग सुख. आवाटलिया कुठेतरी अडकला, साधना करतो आहे, साधनेच्या मार्गावरून पुढे जातो आहे. म्हणाले जसा जसा आता जो योगी घेतला इथे तो साधक घेतलेला नाही, तो सिद्ध पुरुष आहे. आणि म्हणून त्या सिद्ध पुरुषाचं वर्णन करताना ते इथे सांगताहेत की म्हणाले चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. तो जिथं पाऊल टाकतो तिथे सिद्धी प्रकट होतात. एवढं सामर्थ्य आहे त्याचं. या जगामध्ये तो जेव्हा व्यापार करतो, व्यवहार करतो, हिंडतो फिरतो, आमच्याकडे पाहतो आपण, काल बघितलं त्याप्रमाणे त्याची दृष्टी अनेक गोष्टी देते, त्याचं स्मरण अनेक गोष्टी देतात, त्याचा मार्ग, त्याच्या मार्गावरून आम्ही चाललो तर आम्हाला अनेक फलं मिळतात. म्हणून ते सांगतात की तो या मार्गावरनं यशस्वी होत पुढे चालला चालला चालला. पण म्हणाले चालता चालता समजा चुकून थांबला, अडखळला, मागे पडला तर काय होतं? स्वर्गाचं सुख तर भोगतोच भोगतो. आव्हाटली या तरी, जरी तो थांबला, अडखळला, मागे पडला तरी जोडे स्वर्ग सुख, त्याला स्वर्गसुख प्राप्त होतं. निघीजे पूर्वी लिया मोहरा की येई जे पश्चिमीची या घरा. मला हा मार्ग असा आहे की माणूस पूर्वेकडून निघतो आणि त्याला पश्चिमेच्या घराला जाऊन पोचतो. पूर्वेचा मार्ग प्रवृत्तीचा आहे. या जगामधून साधना मार्ग अवलंबून त्या साधनेच्या आधाराने आता आपण बघितलाय साधना मार्ग, अष्टांग योग, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, या अष्टांग योगाच्या मार्गाने तो चालायला लागतो. मार्गक्रमण करत असताना तो प्रवृत्तीने युक्त असतो. त्याच्या ठिकाणी प्रवृत्ती आहे, मार्गावरती तो चालतो आहे, त्याला प्रवृत्तीशी झगडा द्यायचा आहे, प्रवृत्तीच्या बरोबर खेळायचं आहे. जे नको आहे ते दूर करायचं आहे, जे पाहिजे आहे ते ठेवायचे. वृत्ती आहेत आमच्या. त्यांनी म्हटलंय वृत्तया पंचतय्या क्लिष्टा क्लिष्टा. वृत्ती 5 प्रकारच्या आहेत, त्या सोडून द्या, पण क्लिष्ट आणि अक्लिष्ट एवढंच आपण बघू की ज्या आम्हाला क्लेशकारक होणार आहेत त्या वृत्ती सोडून द्यायच्या आहेत. ज्या साधनेला लाभदायी आहेत त्या वृत्ती ठेवायच्या आहेत. आणि म्हणून ते सांगतात चाललाय कुठून? पूर्वेच्या मार्गाने चाललाय. कुठून? प्रवृत्तीतून निवृत्तीकडे. पूर्वेकडून निघाला तर जाऊन पोचतो कुठे? पश्चिमेकडे. जेव्हा सगळं सुटलंय, जेव्हा सगळं निवृत्त झालंय, आणि म्हणून निघीजे पूर्वी लिया मोहरा का येई जे पश्चिमेची या घरा. निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. फक्त चालत राहावं लागतं आणि स्थिरपणाने चालत राहावं लागतं. चरैवेती चरैवेती असं आहे. चालत राहा, चालत राहा. आणि चालत चालत चरती चरयती. तेच पुन्हा पुन्हा चालत चालत जे मिळवायचं आहे तिथे मिळताना काय मिळतं? भाग्य. माणूस चालत राहतो तसं त्याचं भाग्य चालतं. आणि जो माणूस बसून राहतो त्याचं भाग्य पण बसतं. ही आमच्याकडे चरैवेती चरैवेती. चरैवेती भगहा. भगा म्हणजे भाग्य, ऐश्वर. भगवान म्हणतो ना आपण भगवंताच्या ठिकाणी जे षडगुण ऐश्वर्य आहे, यश श्री औदार्य
वैराग्य, ज्ञान, ऐश्वर्य, या 6 गोष्टी त्याच्या ठिकाणी आहेत. म्हणून तो भगवान आहे. ते म्हणतात भग चालत राहतो. आता म्हणून ते म्हणाले हा मार्ग कसा आहे, या मार्गाच्या चालण्यामध्ये हे सगळं आपोआप येऊन पडतं, त्याला काही करावं लागत नाही. या सर्व सिद्धी त्याला प्राप्त होऊन जातात. त्यात तो अडकत नाही, तो पुढेच जातो, सिद्धी मागेच टाकतो. त्या कशाच्याही जवळ तो जात नाही, त्या कशाचंही आकर्षण तो ठेवत नाही. म्हणून ते इथे त्या मार्गाचं एक छोटंसं आपल्याला गमक सांगून ठेवतात की निश्चळपणे धनुर्धरा, अगदी स्थिरपणाने काहीही समोर आलं. म्हणून गोरक्षनाथ म्हणतात ना, जो आ गया सामने दे दे उसे तू छकड, बाजूला टाक, समोर घेऊ नकोस, त्याला भिडू नकोस. या सगळ्या सिद्धी तुझ्या मार्गात समोर येतील, त्याचं आकर्षण ठेवू नकोस, बाजूला कर, पुढे चालत राहा. म्हणून निश्चळपणे धनुर्धरा चालणे येतीचे. इथे फक्त चालत जायचं, पुढे 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 जायचंय. जोपर्यंत काळाशी आपण जोडलेले आहोत तोपर्यंत तो योगी म्हणतो की मला फक्त चालत जायचंय पुढे, त्या परमात्म्याला समजत जायचं वेगवेगळ्या प्रकाराने. आणि म्हणून येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गावो आपणची होईजे. म्हणाले इथे सगळी गंमत आहे. निघतो पूर्वेकडून, जातो पश्चिमेकडे. पश्चिमेला ज्या गावाला पोचायचंय असं तो म्हणतो, ठरवतो, त्या गावाला पोचणं काय आहे, तो ते गावच होऊन जातो, तो ब्रह्मच होऊन जातो, तो त्या स्वरूपालाच प्राप्त होतो. तो गावो आपणची होईजे, हे सांगो काय सहजे जाणसी तू. हे काय सांगायचंय मी तुला, तुला अगदी सहज समजणार आहे की साध्य आणि सिद्धी, साधन आणि सिद्धता, या गोष्टी तुला नक्कीच कळणार आहेत की साधन मार्ग कसा चालतो आणि तो कुठे जाऊन परिणत होतो. तर म्हणाले हे सांगो काय सहजे जाणसी तू. ते तर म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा. हो सगळं ठीक झालं, तुम्ही आता इतकं लांबलचक मला काही ना काहीतरी वर्णन करून सांगताय, पण तो मार्ग कोणता, जिथे जाऊन पोचायचंय तो सांगा न मला. तो म्हणतो की ते तर म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा. केव्हा सांगणार आता मला तुम्ही, का आरती समुद्रवनी काढावा बुड तुझी मी. आता माझ्या अंतःकरणामध्ये ते जाणण्याची, ते श्रवण करण्याची एवढी आर्तता निर्माण झाली आहे की मी आर्तता रूपी समुद्रामध्ये बुडलो आहे. ते म्हणतात का आरती समुद्रवनी न काढावा, मी त्याच्यात बुडलेलो आहे, त्याच्यातून जर काढला नाही तर मग मी बुडेन. म्हणून माझी जी आर्तता आहे ती समजून घ्या आणि तुम्ही आता आधी सांगायला लागा, तुम्ही आधी बोलायला लागा. तेव्हा कृष्ण म्हणती ऐसे हे उत्संखळ बोलणे काय असे. अरे हे काय उच्छृंखलता, अरे ही काय अधीरता, एवढा अधीरतेने का बोलतोस. आम्ही सांगत असो आपैसे वरी पुशिले तुआ. अरे म्हणाले मी सांगतच होतो, माझा विषय तिथेच येत होता, आता तू त्याच्यावर मला विचारलंस, त्याला काय करू, तुला सांगतोच आहे मी. आणि त्याबरोबर भगवंतांनी आता पुढचा श्लोक घेतलाय आणि इथून ही साधना सुरू होते. म्हणजे संबंध कुंडलिनी योगाचं विवरण करतानाचे सगळे टप्पे माऊलींनी इथून सांगायला सुरुवात केलीत. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. त्यांनी सांगितलं चांगला पवित्र देश पाहावा, स्थान चांगलं असावं. चांगल्या स्थानावरती म्हणजे जिथे पवित्रता आहे, जिथे काही पूर्वीचा इतिहास आहे, जिथे काही साधन होऊन गेलेलं आहे, जिथे काही अनुष्ठान झालेलं आहे, ज्या भूमीला काही इतिहास आहे, असं शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, तिथे जाऊन आपण राहावं. स्थिरम आसनम आत्मनः, त्या ठिकाणी आपलं आसन लावावं की जे स्थिर आहे, त्या स्थिर आसनाचा त्या ठिकाणी आपण उपयोग करावा. तिथे जाऊन त्या स्थानावर ते आसन आपण ठेवावं. नाती, आता ते कसं असावं, ते फार उंच नको, ते फार सखल नको. नात्युच्छ्रितम, उच्छ्रितम ते फार उंच नको. नाती नीचम,
ते फार खोल नको, कारण जमिनीमध्ये खड्ड्यात जाऊन बसलं तर खोल खड्डे असतात, एकांतात असतात, लांब असतात. पण अनेक अधिकारी पुरुषांचं चरित्र आपण पाहिलं तर हे सगळं प्राथमिक पातळीवरच्या गोष्टी तिथे अपवाद होतात. गुरुदेव रानड्यांच्या चरित्रामध्ये त्यांच्या मुलींनी जे त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तिने म्हटलंय की ते लांब जाऊन, कुठेही लांब खड्ड्यात जाऊन ते त्यांचं ध्यान करत असत. म्हणाले असेच ते काही काळपर्यंत, कैक वर्ष एका खड्ड्यात जाऊन करायचे साधना. ते त्यांच्या भावस्थितीमध्ये असायचे. आपण कुठे जातोय, आपण कुठे झोपतोय, आपण, आणि ते पडून साधन करायचे, कधी बसून करायचे. म्हणजे आडवे पडून प्राणायामाच्या साह्याने ते साधन करत असत. जे प्राणायाम किंवा ध्यान पडलेल्या स्थितीत लावत, कधी बसून असत आणि बसून त्यांचं ध्यान चालेल. तर त्यांच्या मुलींनी लिहिलंय, जैसी वाहे गंगा असं त्या पुस्तकाचं नाव आहे. तर तिने लिहिलंय त्याच्यामध्ये की खाली प्रचंड मोठा अजगर असते तिथे, आणि त्या अजगरावर ते बसलेले असत. त्यांना कळत पण नसे, त्याच्या पाठीवर पाय देऊन उतरत असत त्या खड्ड्यामध्ये, आणि त्याच्याच अंगावर बसत असत, त्याच्याच अंगावर झोपत असत. त्यांचं साधन होत असे, ते परत येत असत. आता हे एक स्थिती ओलांडून गेलेली आहे, त्यांची अवस्थाच वेगळी आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय की आमच्यासारखा माणूस कुठं खड्ड्यात गेला आणि ते आली गांडोळं बाहेर, आणखीन काही जीवाणू बाहेर यायला लागले, म्हणजे ध्यान राहिलंच बाजूला, ही नसतीच भानगड सुरू व्हायची. आणि म्हणून त्यांनी सांगितलं उगीच जमिनीत खड्ड्यात कुठेतरी जाऊन बसू नका. म्हणून त्याला नाती नीचम, ते फार खोल नसावं, फार उंच नसावं. कारण फार उंच का नसावं, कारण देह जर जरा उंच झाला आणि ध्यानामध्ये थोडंसं शरीर मागे पुढे झालं, हल्लं, किंवा देहाचं भान सुटलं, तर माणूस उंचावरून खाली पडेल ना. त्यामुळे त्याला त्रास होऊ नये, कारण त्याची जी स्थिती आहे ती स्थिती कशी येईल माहिती नाही. आणि त्यामुळे ते म्हणतात की इथे शुचौदैशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मानम नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजीन कुशोत्तरम. त्याच्यामध्ये वापरायच्या ज्या वस्तू आहेत ते पुढे वर्णन केलं आहे. त्यामुळे कुश म्हणजे दर्भ आहेत, त्याच्यामध्ये अजिन म्हणजे कातड आहे, आणि चैल म्हणजे वस्त्र आहे, आणि या सगळ्याचा उपयोग करून ते आसन मांडलेलं आहे. आता आपण माऊलींनी अगदी सविस्तर वर्णन केलं आहे, कारण त्यांना हा सगळा क्रिया योग सांगायचा की प्रत्यक्ष क्रिया कशी होते, प्रत्यक्ष आसन साधन कसं केलं जातं ते सांगतात. तरी विशेष आता जी बोली जेल परी ते अनुभवे उपेगाय जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पाहावे. ते म्हणाले हे बघा आताच मी बोलायला घेतलेला आहे, आपल्याला हा विषय मी समजावून सांगतोय, विस्ताराने सांगतोय, विशेष आहे म्हणजे मी सविस्तर सांगतोय. पण म्हणाले परी ते अनुभवे उपेगा जाईल, पण तुम्ही अनुभव घेणार असाल तर त्याचा उपयोग आहे. म्हणून ते अर्जुनाला म्हणतात अरे अर्जुना तुला हे मी सांगतोय, पण ह्याचा अनुभव घेणार आहेस का, या मार्गाने जाणार आहेस का, उपेगा जाईल तर त्याचा उपयोग होईल. म्हणून तैसे एक लागेल. म्हणून अर्जुना लक्षात ठेव, पहिल्यांदा काय करावं लागेल, स्थान पाहावे, पहिल्यांदा जागा शोधावी लागेल. कोणत्या जागेवरती साधन करायचं आहे, जेथ आराणुक चेनी कोडे, ज्या ठिकाणी आपोआप समाधान होईल, बघितल्यानंतर अंतःकरणामध्ये अत्यंत प्रसन्न वाटेल असं आराणुके चेनी कोडे, ज्या ठिकाणी सहज मला तिथे मन रमेल असं. बैसलिया उठो नावडे, एकदा बसलो तर उठावंसं वाटणार नाही. वैराग्यासी दुणी वचडे, अंतःकरणामध्ये आता योगी आहे, अभ्यासा करता निघालाय, आधी तो वैराग्यशीलच आहे, पण त्या स्थानावर गेल्यानंतर तो म्हणतो वैराग्य दुप्पट वाढत आहे. आपोआप सर्व गोष्टींच्या बद्दलची जगाच्या विषयीची दृष्टी आहे ती पूर्ण नष्ट होते आणि ती मुरडून आत हृदयामध्ये अंतरंगामध्ये वळते. अशी म्हणाले देखील याजे, ते स्थान पाहिल्याबरोबरच ही प्रवृत्ती निर्माण होते. जो संती वसविला ठाव, असं तरी स्थान असावं, नाहीतर असं असावं की ज्या ठिकाणी संतांनी निवास केलेला आहे. संतोषासी सावावो, जे स्थान माणसाच्या समाधानाला संतोषाला
मदत करतं. मना होय उत्साहो धैर्याचा. आणि मनामध्ये उत्साह कशा करता येतो? धैर्य धरण्याकरता, की ह्या स्थानावरती राहून मला साधन करायचं आहे आणि त्याकरता माझी तयारी आहे. इथे कोणी नाही आहे, मी एकटं राहणार आहे. काय समस्या येतील, काय त्रास असतील, त्या सगळ्यांना तोंड देण्याची माझी तयारी आहे. नारायण गुरूंचं चरित्र जर पाहिलं तर त्यांच्या चरित्रामध्ये किंवा रामतीर्थांच्या चरित्रामध्ये अशी अनेक स्थानं वर्णन केली आहेत की रामतीर्थ हिमालयामध्ये कुठे जाऊन राहिलेले होते. त्यांनी आपली कशाची फिकीरच केली नव्हती. सगळं वैराग्य म्हणजे परिसीमेचं वैराग्य. अशा त्या हिमालयाच्या एका अत्यंत टोकावरती बर्फाच्या हिमालयाच्या डोंगरांमध्ये त्या एका गुहेमध्ये राहत असत. तर त्या गुहेच्या बाहेर एक वाघ आणि एक अजगर दोघे जण बाहेर बसलेले असत. त्यांना कधी ते दिसलेही नाहीत, त्यांना कधी त्याचं फिकीर वाटलीही नाही. त्यांच्याचबरोबर त्यांच्यासारखा संन्यास घेतलेला त्यांचा एक मित्र, त्यांनी पण अशीच जवळच दुसरी गुहा आपल्या साधनेकरता निवडली होती. तो तिथे राहायचा आणि तो पाहायचा की हे रामतीर्थ इथे साधनेला बसलेत आणि त्यांच्या समोर तो वाघ येऊन बसलेला आहे. तो म्हणायचा, स्वामीजी आपलं रक्षण करतोय, तो आपल्याकरता इथे येऊन थांबलाय. तो अजगर म्हणाले तिथं बसलाय की कोणताही जीव जीवाणू, हा एवढा बर्फ, या इथली सगळी प्रतिकूलता आपल्याला त्रास न देऊ. म्हणून ते सांगतात की माहिती नाही, सत्पुरुषांनी साधन केलेली जागा माणसाला त्यांच्या साधनेचा काय लाभ करून देईल. म्हणून जागा निवडताना माऊलींनी दुसरा पर्याय दिला. ते म्हणाले, पहिली गोष्ट सांगितली आपल्याला की मनाला प्रसन्न करणारी, एकांतामध्ये असणारी, आपल्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न करणारी, फारसे कोणाची वर्दळ नसणारी अशी जागा आपण बघावी. पण म्हणाले दुसरा पर्याय असा आहे की जिथे संतांनी निवास केलाय, ज्यांच्या राहण्यामुळे ते स्थान पवित्र झालेलं आहे आणि त्या पवित्र अशा स्थानामध्ये त्यांच्या साधनेचा परिणाम म्हणून आपल्याला ध्यानाकरता अनुकूलता प्राप्त होईल आणि होते, आणि जी मनाला धैर्य देते. अभ्यासूची आपण याते करी. आता स्थान निवडा म्हणाले. त्यांनी त्यांचा थोडक्यात पर्याय सांगितला स्थानाच्या विषयी. आता ते म्हणतात की ह्या स्थानाचं वैशिष्ट्य आणि ह्या योग्याची एक काही अभ्यासामुळे निर्माण झालेली धारणा किंवा एक त्याची ताकद, त्याचं सामर्थ्य, त्याचा अधिकार किंवा त्यांनी प्राप्त केलेला टप्पा, त्या टप्प्यावर काय होतं म्हणाले, हा अभ्यासाला बसतो आणि हा अभ्यास करतो असं होत नाही. ह्याला अभ्यास करावाच लागत नाही. अभ्यासूची आपण याते करी. अभ्यास स्वतःच त्याच्याकडनं अभ्यास करून घेतो. ह्याला अभ्यास करावा नाही लागत. अभ्यासाकडून अभ्यास करवून घेतला जातो. तो कसा असावा, तो कसा बसावा, त्याचं शरीर कसं असावं, त्याच्या देहाचं संतुलन कसं असावं, देहाचे दोष काय आहेत की जे ध्यानाच्या मध्ये अडचणीला येतील किंवा त्याचा अवरोध करतील, त्या सगळ्याचं आतून निराकरण होऊन जात. बाह्य देहाशी त्याचा संबंध राहत नाही. तो जो अभ्यास आहे तो अभ्यासच त्याच्याकडनं असा अभ्यास करून घेतो की सगळे दोष अंतरंगामधून निघून जातात. हृदयाते अनुभववरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. आणि काय होतं म्हणाले, हृदयाते अनुभववरी म्हणाले हृदयामध्ये त्याचा अनुभव येतो की ह्या स्थानावर आपण बसलो आहोत आणि सहज अभ्यास पुढे चाललाय. कसा जातो आहे कोणाला माहिती, कसा होतो आहे कोणाला माहिती. थोडी अखंड जेथ, जिथे हे सातत्याने घडतं, कारण त्या स्थानाचं महात्म्य आहे. जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखंडिया ही आस्था समूळ होय. सहज जाता जाता एखाद्या नास्तिकाला किंवा पाखंड्याला किंवा संशय असणाऱ्याला, विकल्प असणाऱ्याला, अस्थिर मनुष्याला कशीही मनोवृत्ती असेल अशाला म्हणाले, तया आड जाता पार्था, सहज त्या मार्गाने निघालाय म्हणून तपश्चर्या मनोरथा, त्याला वाटतं अरे काय जागा आहे, ही जागा तप करण्याकरता आहे, इथे बसावं आणि छान मनाला एकाग्र करावं. समूळ होय, मुळापासून त्याच्या अंतःकरणात म्हणाले उर्मी येते की जो नास्तिक आहे त्याला सुद्धा त्या स्थानावरती आस्तिक व्हावंसं वाटतं. स्वभावे वाटे येता
जरी वरपडा जाहला अवचिता तरी सकामोही परी मागवता निघो विसरे. म्हणाले स्वभावे वाटे येता, स्वाभाविकपणाने आला कोणी. परी वरपडा जाहला अवचिता, तो कुठे एखाद्या स्थानाकडे चाललाय आणि जाता जाता त्याला त्या स्थानाची रम्यता लक्षात आली आहे, तर म्हणाले जो अजिबात वैराग्यशील नाही आहे, जो म्हणतो बाबा हे आम्हाला हे काही माहीत सुद्धा नाही, आम्ही या प्रांतातले लोक नाही, आम्ही ते अध्यात्म वगैरे काही जाणत नाही, असा म्हणणारा सुद्धा त्या स्थानावरती गेल्यानंतर माघारी फिरायला विसरून जातो. तिथलं सामर्थ्य असतं, ते जे सामर्थ्य आहे, ते जे पावित्र्य आहे, त्या ठिकाणी निर्माण झालेला जो वातावरणाचा परिणाम आहे. आता आपण मगाशी ऐकलं की रामनाम ऐकलं, रामाचं भजन किती गोड, नाम किती गोड, ते म्हणण्याची पद्धत किती सुंदर आणि भाव किती सुंदर. मनुष्य इतका रमून जातो, त्याला वाटतं काही बाहेरच्या जगामध्ये अर्थ नाही. मन तिथे रमून जातं, एकाग्र होतं. ही जी स्थिती आहे सामान्य माणसाची, कारण वृत्ती बदलते. कशी बदलते? आम्ही बाहेर रजोगुणांनी तमोगुणांनी भरलेले आहोत. इकडे पळायचंय, तिकडे पळायचंय, हे सामान आणायचंय, ते घरी घेऊन जायचंय, हे बिल भरायचंय, ते काम करायचंय, 24 तास व्यग्र आहे आम्ही. पण आम्ही जेव्हा ते सोडून इथे आत येतो, आत आल्याबरोबर तिथे असणारी जी सात्विकता आणि पावित्र्य आहे, आमचं मन मुळात पवित्र आहे, आमचं मन मुळात सात्विक आहे. त्यामुळे त्या मनाचा जो सात्विकतेचा अंश आम्ही कुठेतरी आतमध्ये खोल दडपून टाकलाय, तो आत आल्यावर तो वर येतो. आणि तो जेव्हा वर येतो तेव्हा आम्हाला सात्विकताच बरी वाटायला लागते. आपल्याला वाटतं काय करावं, आपलं येणं होत नाही खरं, पण आल्यावर किती बरं वाटतं. लगेच मनुष्य आतमध्ये इतका रमतो की त्याला वाटतं आता इथून जायची वेळ नाही आली तर बरं इथंच बसावं. माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी त्या उर्मी निर्माण होतात, निवृत्तीपर भाव त्याच्या अंतःकरणात निर्माण होत जातात. ते म्हणाले माणूस कोणीही असो निघो विसरे, त्याला निघावंसं वाटत नाही, विसरून जातो निघणं. ऐसे ना राहावया ते राहावी, भ्रमया ते बैसवी, भ्रमतया ते बैसवी, थापटून चेववी विरक्ती ते. म्हणाले असे ज्यांना राहण्याची इच्छा नसते, ज्यांना येण्याची इच्छा नसते, यायला लागतात. ती माणसं म्हणाले त्या रानात येऊन थांबतात, तिथे साधना करतात. भ्रमतया ते बैसवी, भ्रमण करत असतो मनुष्य, त्याला एका स्थानावर राहायला आवडत नाही. पण असा माणूस सुद्धा तिथे येतो आणि म्हणाले सगळं विसरून जात. आणि त्याला बैसवी, त्या भ्रमण करणाऱ्याला थापटून चेववी विरक्ती ते. आणि जसं काही एखाद्या मोठ्या अधिकारी पुरुषाने आपल्या पाठीवरती थाप मारावी किंवा आपल्याला असं आश्वासक असं आपल्या पाठीवरती हात ठेवावा, तसं म्हणाले हे वातावरण अशा कुणाही सामान्य मनुष्याला सुद्धा त्याच्या ठिकाणी विरक्ती निर्माण करून देत, त्या विरक्तीचं आश्वासन त्याला देत. हे राज्यवर सांडीजे मग निवांता येथेची असीजे, ऐसे शृंगारी याही उपजे देखत खेव. म्हणाले आपलं वैभव, आपले कारखाने, आपलं तिथे असणारं शेतीभाती, जमीन जुमला, आपले व्यवसाय, असे श्रीमंत लोक आहेत, पुष्कळ सधन आहेत, पुष्कळ मोठा व्याप आहे. पण म्हणाले त्याला असं वाटतं हे सगळं सोडून द्यावं आणि आता इथे बसावं, आता दुसरं काही करू नये. ये जेणे माने बरवंट आणि तैसेची अति चोखट, जेथ अधिष्ठान प्रकट डोळा दिसे. असं स्थान शोधावं म्हणाले की ज्या ठिकाणी जेणे येणे माने बरवंट म्हणजे उत्तम आहे. ह्या सगळ्या निकषांवरती त्याला जर तपासून पाहिलं त्या स्थानाला, तर लक्षात येईल की ते स्थान उत्तम आहे. ते लक्षात आलं. आणि तैसेची अति चोखट, जसं चांगलं आहे, पवित्र आहे, तसं अत्यंत शुद्ध आहे. जेथ अधिष्ठान प्रकट डोळा दिसे, जिथे गेल्यानंतर त्या योग्याला असं वाटतं की ज्याचं मला इथे ध्यान करायचं आहे, ज्याची मला उपासना करायची, अनुष्ठान करायची, ते दैवत तर मला इथे साक्षात प्रकट आहे असंच वाटायला लागतं. त्याची अनुकूलता माझ्या डोळ्यांना इथे दिसते आहे. आणि काही एक पाहावे जे साधकी वसते हो आवे,
आणि जनाचेनी पाय रवे मळलेची ना. आणखीन एक साधकांनी पाहावं की जिथे साधक म्हणून आपल्याला वस्ती करायची आहे त्या ठिकाणी सारखं लोकांचं येणं जाणं नाही आहे ना. कारण सारखेच लोक त्या जागेवर यायला लागले तर ज्या स्थानावर आपल्याला साधना करायची त्या स्थानावरनं इतक्या लोकांनी जाणं येणं करत राहावं आपल्या साधनेला तो अंतराय आहे, तो अडथळा आहे. आणि म्हणून म्हणाले इथे जनाचेनी पाय रवे मळलेची ना. जिथे लोकांच्या पायानी त्यांच्या धुळीनी त्यांच्या पायधुळीनी ते स्थान जे आहे ते मलिन होत नाही असं स्थान बघावं. जे तर अमृताचेनी पाडे मुळेही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती. म्हणाले अमृताच्या सारखी असणारी झाडच काय म्हणाले त्याच्या मुळापासून सगळं काही. अमृताचेनी पाडे मुळेही सकट गोडे. जी झाडं मुळापासून गोड आहेत त्याचं मुळही गोड आहे त्याचं फळही गोड आहे अशी जी झाडं आहेत ना ज्या ठिकाणी सदा बहरलेली दिसतात ते स्थान बघावं म्हणाले. पाऊला पाऊला उदके पावला पावलावरती जिथं पाणी आहे परी वर्षा काळी ही चोखे. पण पावसाळ्यात सुद्धा तिथे असलेलं पाणी तिथले सरोवर झरे सगळ्यांना पाणी शुद्ध येतं. पावसाळ्यात सुद्धा पाणी चिखलानी बरवटत नाही मलिन होत नाही. हे बघावं की पावसाळ्यात सुद्धा चांगला झरा आहे ना इथे की ज्याच्यामुळे आपल्याला शुद्ध पाणी मिळेल. वर्षा काळी ही चोखे निर्झरे का विशेखे. विशेषत्वानी झरा आहे का बघावं. एखादं सरोवर असेल तेही पाणी कदाचित शुद्ध राहील पण म्हणाले शक्यतो झरे आहेत का बघावं. सुलभ हे जेथ सहज आपल्याला ज्या स्थानावर राहायचंय त्याच्या जवळपास झरा आहे का बघावं. हा आतपुही अळूमाळू. सूर्य सुद्धा तिथे फार प्रखर प्रकट होणारा नसावा. अळूमाळू थोडा सौम्य सौम्य. त्याचं कारण असं की इतकी वृक्षराजी आहे इतकं घनदाट जंगल आहे की त्याच्यामधून सूर्याचा प्रकाश आतमध्ये फार दाहकही येत नाही त्याचा फार त्रास होत नाही. आतपुही अळूमाळू जाणीजे तरी शीतळू पवनू अति निश्चळू मंद झुळके. वारा येतो त्या ठिकाणी तो वारा सुद्धा म्हणाले अत्यंत मंद येतो. त्या वाऱ्याला शीतलता शांत आहे. जोरात झाडांना वारा लागतोय झाडांची पानं फांद्या सगळं हलतंय. आणखीन वारा सोसाट्याने सुटतोय अति गारवा निर्माण होतोय असं काही होत नाही म्हणाले. जिथे सगळं शांत आहे अत्यंत निरव शांतता आहे असा निश्चळू मंद झुळके. वाऱ्याच्या मंद मंद झुळका येत आहेत. बहुत करुणी निशब्द दाट न रिगे श्वापद शुक हन षटपद ते होते नाही. ती जागा शक्यतो निशब्द म्हणजे शांत असावी. गोंगाट गर्दी वाहनं जात आहेत अशी नसावी. दाट न रिगे श्वापद आणि त्या ठिकाणी पुष्कळ श्वापद नसावीत. म्हणाले त्या ठिकाणी मोठी जनावरं सहसा येत असू नयेत. शुकहन षटपद तेवते नाही. म्हणाले पोपट असू नयेत भुंगे असू नयेत तेही दोन्ही तिथे नसावेत. कारण म्हणाले त्या भुंग्यांचा आवाज आणि त्या पोपटांचा आवाज सारखा ऐकावा लागतो मग ध्यान लागण्याकरता त्या अवघड होतं. म्हणून शुकहन षटपद षटपद म्हणजे भुंगा तेवते नाही. पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे. म्हणाले पाण्याच्या जवळची जागा आहे त्यामुळे त्या पाण्यामध्ये कदाचित हंस असतील असू दे. 4-2 हंस असले आणि 4-2 चक्रवाक असले तर काही फारसं बिघडत नाही. म्हण तेवढंच असू दे त्या पाण्यामध्ये. त्या ठिकाणी पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवणे एके वेळे बैसे तरी कोकिळा हिऊ. कधीतरी एकदा कोकिळा येऊन तिने तिचं कुहू कुहू केलं तर आम्हाला चालेल. सारख्या काही कोकिळा याव्यात असं काही आम्हाला वाटत नाही म्हणाले. निरंतर नाही तरी आली गेली काही. निरंतर नसावीत पण क्वचित आले गेले. होतू का मयुरेही आम्ही ना न म्हणू. जर का कधीतरी जर त्या रानामध्ये त्या वनामध्ये किंवा त्या स्थानावरती जर म्हणाले मोर येऊन गेले क्वचित तरी आम्हाला चालेल. आम्ही काही त्यांना येऊ नका म्हणणार नाही. आम्ही ना न म्हणे. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाऊ जोडावा. पण पांडवा लक्षात घे अर्जुना असं स्थान जोडावं
की तेथ निगूढ मठ व्हावा का शिवालय. तिथे एखादं मठ मंदिर असावं, काहीतरी, नाही तर शिवालय असावं, कुणाचा तरी मठ असावा, काहीतरी जे निवासाला एक जागा असावी जी आच्छादित असावी आणि त्या निगूढ मठ व्हावा, कोणाच्याही दृष्टीला पडणार नाही असं लहानसं आतमध्ये बांधकाम केलेला मठ असावा का शिवालय, नाही तर शिवालय असावं. दोन्ही माझी आवड येते जे मानले होय चित्ते. शिवालयात राहा नाही तर एखाद्या मठात राहा, जे तुझ्या चित्ताला आवडेल त्या दोन्हीतलं जे पटेल त्याचा स्वीकार करावा. म्हणाले बहुत करुणी एकांते बैसीचे गा. अर्जुना, शक्यतो एकांत स्वीकारावा, तोच अधिक करून पसंत करावा. म्हणून तैसे ते जाणावे, मन राहाते पहावे, राहेल तेथ रचावे आसन ऐसे. म्हणून तैसे ते जाणावे, अशा प्रकारे ती भूभाग, ती जमीन एकदा जाणून घेतलं, ते सगळं पाहून घेतलं, आपलं मन कुठे रमतं, स्थान कोणतं योग्य आहे. कारण जागा आहे, मठ आहे, मंदिर आहे, पण आपण कुठे बसायचं आहे. रोज ध्यानाची आपली एक जागा निश्चित करायची आहे. मन राहते पहावे, कुठे मन स्थिर राहतं, कोणत्या स्थानावर मनाला बरं वाटतं, कुठे मन प्रसन्न होतं, ती जागा बघून घ्यावी. राहेल तेथ रचावे आसन ऐसे. आणि जिथे मन स्थिर होतं असं वाटलं आणि आता ही जागा निश्चित करावी असं वाटलं की मग आता आसनाची तयारी करावी. म्हणाले राहेल तेथ रचावे. कोण? मन राहते पहावे, राहेल तेथ रचावे आसन ऐसे. आता आसन कसं घालायचं ते आपल्याला सांगतायत. वरी चोखट मृग सेवडी. म्हणाले वरती जे मृगाजीनं घालावं, स्वच्छ आपल्याकरताच आणावं, कुणीही साधनेकरता वापरलेलं त्याचं आसन आपण वापरू नये. आणि कोणतंही आसन घेऊन साधनेकरता बसू नये. साधनेला बसताना आपलं आपलं आसन वेगळं असावं. कारण आता काय आहे, जितकी अंतःकरणाची स्थिती अधिकाधिक सूक्ष्म होत जाईल आणि जितकं अंतःकरण अधिकाधिक शुद्ध होत जाईल तितकं त्याच्या ठिकाणी एक सूक्ष्म संवेदनशीलता आलेली असते. आपले काही संस्कार असतात, जे आपले संस्कार नसतात असे दुसऱ्याचे संस्कार असतात. आणि दुसऱ्याच्या संस्कारांनी युक्त असणारं त्याचं आसन घेऊन अभ्यासकांनी बसू नये, साधकांनी बसू नये. नियम कोणाला? साधकाला. मगाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे पूर्वेच्या दिशेने निघालेला माणूस आहे. साधकाला सगळ्याची काळजी घ्यावी लागते आणि काळजी घेत तो आपली साधना पुढे नेतो. एकदा सिद्ध झाला की तुझं आसन माझं आसन आसन आहे का नाही आहे. मंडळी अधर योगी अरविंदांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे, तुरुंगामध्ये आहेत ते, तिथे साधना करतायत आणि त्यांनी असं म्हटलंय की मन माझं खूप अध्यात्माच्याकडे ओढ घ्यायला लागलं आणि मला असं वाटलं की माझं कार्य हे देवीला शरण जाऊनच होणार आहे. ती भगवती, ती माताच मला माझ्या कार्याला अनुकूल होईल. पण मी तिची साधना कशी करू? मला जर अष्टांग योगाचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की हा आता योग आपला पुढे जावा आणि आपल्याला त्याच्यात काही अधिकार मिळावा आणि मोठी तीव्र इच्छा आहे, ते त्या तुरुंगात आहेत. त्यांनी त्यांच्या चरित्रात आपलं स्वरूप सांगितलं आहे की त्या ठिकाणी कोण आलं मला मार्गदर्शन करण्याकरता. म्हणाले 3 दिवस विवेकानंद मला मार्गदर्शन करत, माझ्या मागे उभे राहत असत आणि मला सांगत असत कसं कर, हे साधना कशी कर. ही साधना करण्याकरता जे वर्णन आहे किंवा जे मार्गदर्शन आहे किंवा त्याचा प्रत्यक्ष दिलेला, ज्याला आपल्याकडे गुरुपदिष्ट मार्गाने उपदेश म्हणतो, तसा उपदेश त्यांनी सांगितलं. 3 दिवस मला विवेकानंद देत होते आणि मी त्याचा अनुभव घेत होतो. यांनी इथे म्हटलंय की अशी जे मृगाजी नाही आपलं असावं, ते आपलं आपल्या स्वतःचं असावं. त्याच्यामध्ये माझी धूत वस्त्राची घडी, त्याच्यावर पांढऱ्या कापडाची घडी घालून ठेवलेली असावी. तळवटी अमोडी कुशांकुर,
दर्भ आहेत, पण दर्भाची टोकं न मोडता दर्भ घालावा. म्हणजे आधी दर्भ टाकावा, दर्भावरती ते मृगाजिन टाकावं, मृगाजनावरती ते कापड टाकावं. सकोमळ सरीसे सुबद्ध राहती आपैसे, एके पाडे तैसे वोजा घाली. त्यांनी सांगितलं की सकोमळ सरीसे, दर्भ सुद्धा कोमल घ्यावेत, कोवळे दर्भ घ्यावेत, एक नीट मांडावेत. म्हणजे एकात एक कोवळे असले की गुंतून राहतात, वाळलेले असले की ते एकत्र बरोबर येत नाहीत. आणि म्हणून असे कोमल दर्भ काढून घ्यावेत. सुबद्ध राहती आपैसे, ते आपोआपच चांगले एकमेकांना बांधून राहतात. एके पाडे तैसे वोजा घाली, म्हणाले असं घाल की ज्याच्यामुळे त्याला एक चांगली समतल तयार होईल, एक चांगली सरळ पातळी येईल, वर खाली राहणार नाही. परी सावियाची उंच होईल. जर भरमसाठ दर्भ घातला खाली आणि मग त्याच्यावरती म्हणाले जर का मृगाजीन ठेवलं तर काय होईल, म्हणाले सावियाची उंच होईल, ते जास्त उंच होईल. तरी अंग हन डोलेल, आणि त्याच्यामुळे जरा पाय हल्ला, जरा शरीर हल्लं की म्हणाले शरीर आपोआप डोलायला लागेल, म्हणजे हालायला लागेल, त्याचं स्थैर्य जाईल. म्हणाले नीच तरी पावेल भूमी दोष, ते जर खाली खड्ड्यात घेतलं तर भूमीचा दोष त्यावेळी काय त्रास देईल आपल्याला माहिती नाही. म्हणून तैसे न करावे. जमिनीचा गारवा, जमिनीचा ओलावा शरीराला झेपेल न झेपेल, त्यामुळे जमिनीच्या आत खड्डा करून शक्यतो आसन करू नये. म्हणून तैसे न करावे, समभावे धरावे. आसन समतल बनवावं, हे बहु असो होवावे. पुष्कळ सांगितलं, म्हणाले मी आता तुला आसन ऐसे, अशा प्रकारचं आसन घालावं. आधी स्थान निवडावं, त्या स्थानावरती आपलं मन कुठे रमेल ते बघून त्या ठिकाणी आसन घालावं. आणि मग त्या आसनावरती तत्रैकाग्रम मनकृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंज्यात योगम आत्मविशुद्धये. म्हणाले आपल्याला तर उद्या बघायचा आहे हा श्लोक. त्यांनी आता सांगितलं एकच करायचं, आसन घातल्यावर त्याच्यावर बसायचं आहे, पण पहिल्यांदा सद्गुरूंना नमस्कार करायचा, मग तेथा आपण एकाग्र अंतःकरण करुनी सद्गुरू स्मरण अनुभवीचे. सद्गुरूंचं स्मरण करावं आणि मग अनुभव घ्यावा की काय आपल्या ध्यानामध्ये आपल्याला अनुभव मिळणार आहे, कशी आपली साधना पुढे जाणार आहे. आजचा विषय आपण इथे थांबू.